हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आता आली होती होळी, म्हणून माझ्या मम्मीने माझ्यासाठी होळीसाठी शर्ट ऑर्डर केला होता आणि तो आज डिलिव्हर झालाय. तर मी बघतो कसा आलाय. आता छान येतोय का नाही बघतो. आता कार्टूनचा होता बरं का ऑर्डर केलेला. आता बघतोच मी कसा आहे ते, म्हणून मी सकाळी सकाळी ओपन करत बसलो माझा आलेला शर्ट. आणि मी तर बघून खूपच खुश झालो, कारण मला त्यावर दिसले मोठू पतलू. म्हणून म्हटलं आता बघतो जरा उडून हातामध्ये कसा आहे कसा नाही, मला बरोबर येतोय का नाही तो. म्हणून मग मी खोलला आणि मग बाहेर काढून बघितला. तर वाव, खूपच छान आला होता बाबा. त्यावर मोठू पतलू पण होते, पकवात पण होता, फुगे पण होते, पिचकारी होती. बघा किती छान आलाय ना. तुम्हाला पण आवडलं का फ्रेंड्स? आता मी थोड्या वेळाने होळी खेळायला जाणार आहे, म्हणून आता मी थोडी होळीची तयारी करतो. पप्पांनी माझ्यासाठी हे वॉटर बलून आणले होते आणि मी सकाळी सकाळी लवकर उठून हे वॉटर बलून भरत होतो, पण मला काय ते लवकर जमलेच नाही भरायला. म्हणून मग पप्पांनीच मला भरून दिले. बघा कसे भरलेत, किती छान दिसत होते ना. आपोआप भरतात बरं का आणि आपोआप खाली पडतात. मग मी नंतर हाताने एक 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 तोडून टाकले. मी तर पप्पांना म्हणत होतो इथे ग्रेप्स सारखेच दिसतात. मला पण खूप एन्जॉय आला बाबा हे ग्रेप्स तोडून टाकायला. मी पण पटपट पटपट तोडून टाकले ग्रेप्स, कारण मला आता खाली खेळायला जायची घाई झाली होती ना, म्हणून. मग आणि खूप सारे बलून झाले मला तर असे, आणि अजून पण आणले होते ते पण भरले. बघा किती सारे बलून्स आहेत माझ्या समोर. मी मार्केटमधून पिचकारी घेतली, मला कलर घेतले आणि मग मी हा शर्ट घातलाय. कसा दिसतोय फ्रेंड्स मला? हॅपी होलीचा शर्ट छान दिसतोय ना. ही माझी थर्ड होली आहे बरं का. नंतर मग पहिल्यांदा मला पप्पांनी कलर लावला. पप्पांनीच विश केलं हॅपी होली म्हणून. मी पण नंतर पप्पांना कलर लावला आणि नंतर मग म्हटलं आता मम्मीला लावूयात कलर. मग एकदा पप्पांना लावून घेतला, पप्पांना सगळं रंगवलं आणि नंतर मग थोडी मस्ती केली. कलर पप्पांच्या अंगावर टाकत होतो, त्यांनी पण मला खूपच रंगवलं बाबा. सगळा माझ्या नवीन नवीन शर्टवर कलर टाकला आणि नंतर मम्मीने पण मला कलर लावला. मी पण मम्मीला लावला कलर आणि विश केलं हॅपी होली मम्मी. आणि मग असंच आम्ही पहिले थोडा फॅमिली टाइम स्पेंड केला. आणि नंतर माझी फ्रेंड आली विधी. ही माझी दिल्लीची फ्रेंड आहे बरं का. रोज मी तिच्यासोबत खेळत असतो. तिची पिचकारी पण बघा कशी होती, बॅग सारखी. मला तिची पिचकारी पण खूपच आवडली. मग आम्ही दोघांनी पण थोडा कलर खेळला आणि नंतर मग मी खाली गेलो. हे बघा इथे सुरू होता डीजे. इथं तर खूपच भारी अरेंजमेंट केली होती बाबा. वरून पाणी, खायला प्यायला, पाण्यात होळी खेळायची होती. किती भारी होतं इथे. तर मला तर खूपच मजा येत होती बाबा. खूपच एन्जॉय होता. पूर्ण एक टँकरच उभं केलं होतं होळी खेळायला आमच्या क्वार्टरजवळ. सगळे लहान मुलं मुली, काका काकी सगळेच आले होते खेळायला. सगळे मस्त डीजे लावून डान्स करत होते. मी पण खेळलो. मग हा एक माझा फ्रेंड आहे वैभव. आम्ही दोघे पण रोज खेळत असतो. दोघांनी पण कशा पाण्यात उड्या मारल्या. खूपच एन्जॉय केला बाबा. खूप मज्जा येत होती मला. सगळे इकडे तिकडे पाणी खेळत होते, नाचत होते. पाण्याखाली असं वाटत होतं वरून पाऊसच पडतोय की काय. मग थोड्या वेळ असंच आम्ही एन्जॉय केला आणि नंतर मग माझी मैत्रीण आली निधी. ही माझी सगळ्यात आवडती मैत्रीण आहे बरं का. आम्ही दोघं रोज खेळतो. निधी मला खूप आवडते. मग आम्ही दोघांनी पण थोडा डान्स केला तिथे, उड्या मारल्या पाण्यात. आज तर मम्मीने मला फुल परमिशन दिली होती बाबा पाणी खेळायला. नाही तर रोज तर मला पाणीच खेळू देत नाही. आज तर स्वतःच म्हणत होती खेळ पाणी खेळ पाणी, म्हणून मी आज खूपच पाणी खेळून घेतलं. दीदीच्या अंगावर कलर टाकला. कसं बघा कसे ते खेळत आहेत मुलं. आणि इथे सगळ्या काकींनी पण खूप एन्जॉय केला, मम्मीने पण एन्जॉय केला.
मग मी थोडा वेळ खूपच वेळ खेळलो ना, त्यामुळे मग थकून गेलो होतो. म्हणून नंतर मग मी थोडा वेळ साईडला येऊन बसलो आणि पुन्हा मग घराजवळ आलो आणि इथे दीदीन मी खेळत बसलो. एकमेकांच्या अंगावर बॉल फेकत होतो पाण्याने भरलेले. खूप एन्जॉय केला बरं का आम्ही. खूपच मज्जा येत होती. खूपच आम्ही बॉल फेकले. मी तर निधीला सगळं भिजवूनच टाकलं होतं. खूप सारे फुगे फोडले मी त्याच्या अंगावर. ते तर खालीच टाकत होती. माझ्याकडून पण काही खालीच जायचे बाबा. थोड्या वेळ मग आम्ही असेच एकमेकांच्या अंगावर फुगे टाकून सगळे जेवढे फुगवले होते, जेवढे पाण्याने भरले होते तेवढे सगळे संपवले. आणि मग थोड्या वेळाने पुन्हा इकडे पार्कमध्ये मागे आलो, जिथे डीजे चालू होता. कारण आता आमचे भरलेले सगळे फुगे संपले होते. सगळी बकेट रिकामी केली होती आम्ही. मग नंतर इथे बघा सगळे परत कसे चिखलाने भरले होते. सगळे ते चिखल पण खेळायला लागले होते. खूपच सगळ्यांनी एन्जॉय केला बाबा. आणि नंतर थोड्या वेळाने ट्रॅक्टर खेळत बसलो. कारण मला आता डान्स करायचा पण कंटाळा आला होता. असा झाला आमचा होली डे. किती एन्जॉय केला आम्ही. खूपच भारी होली होती बाबा ही. तुम्ही पण तुमची होली कशी सेलिब्रेट केली फ्रेंड्स, मला नक्की सांगा. आणि तुमचा पण व्हिडिओ फोटो मला दाखवत जा. मी पण दाखवते की तुम्हाला. तुम्ही पण दाखवत जा. मग बघा सगळ्यांनी खूपच एन्जॉय केला आज तर. सगळेच खूप कलरने भरले होते. सगळेच भूत झाले होते आज तर. आणि मी पण कसा भरलोय बघा कलरने, कसा रंगलोय सगळा. कसा दिसतोय मग मी कमेंट करून मला नक्की सांगा. हो बाय. हॅपी होली सगळ्यांना. बाय बाय.